विचार करा, एका ब्लाऊजची किंमत किती असू शकते बरं? 5,000, 50,000 की 5,00,000? पण आज मी तुम्हाला अशा एका ब्लाऊज बद्दल सांगणार आहे, ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे सुद्धा विस्फारतील. 200 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं. ईशा अंबानीने मेट गाला 2026 मध्ये नेसलेली साडी आणि तो हिऱ्यांचा ब्लाऊज सध्या जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. पण यात नक्की असं काय खास आहे बरं? चला जाणून घेऊयात. हा केवळ एक कपड्याचा ब्लाऊज नसून तो खऱ्या अर्थानं दागिन्यांचा खजिनाच आहे. यात 1800 कॅरेटचे तब्बल 200 ओल्ड कट डायमंड्स जडवण्यात आले. इतकंच नाही तर यात नीता अंबानींच्या पर्सनल कलेक्शन मधील मौल्यवान पाचू, पोलकी आणि कुंदन यांचा देखील समावेश करण्यात आलाय. आता हा ब्लाऊज बनवण्यासाठी 50 कुशल कारागिरांनी सलग 2000 तास मेहनत घेतलीये. म्हणजेच काय तर जवळपास 3 महिने रात्रंदिवस काम करून हा एक मास्टरपीस तयार झालाय. पण सर्वात महत्वाची गोष्ट या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला दडलेली आहे बरं का. यावर हैदराबादच्या निजामांच्या संग्रहातील एक अतिशय असा दुर्मिळ शिरपेच लावण्यात आलेला आहे. आता भारताचा समृद्ध इतिहास आणि आधुनिक फॅशन यांचा असा काही संगम याआधी कधी पाहायलाच मिळालेला नव्हता. डिझायनर गौरव गुप्ता यांनी या लुकला फॅशन इज आर्ट या थीम नुसार परफेक्ट असं रूप दिले. फक्त ब्लाऊजच नाही तर ईशाची साडी सुद्धा खास सोन्याच्या तारांनी विणलेली आहे. आणि तिच्या हातातील ती छोटीशी बॅग पाहिलीत का? ती आहे सोन्याच्या रंगाची मँगो बॅग, जी प्रसिद्ध आर्टिस्ट सुबोध गुप्ता यांनी बनवलेली आहे. अगदी डोक्यावरचा गजरा सुद्धा खऱ्या फुलांचा नसून कागद, तांबे आणि पितळेपासून बनवलेला आहे. एक कलाकृतीच आहे ही सगळी. भारतीय संस्कृती, राजेशाही वारसा आणि मॉडर्न फॅशनचा हा मेल तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं यावर, की फॅशनवर एवढा खर्च करणं ही कला आहे की केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.